कोल्हापूर पाठोपाठ आता सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधून जाहीर केलंय। दरम्यान नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। एवढंच नाही तर या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचंही माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केलंय। जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे। निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं 23-0 करू हे आमचं हे आहे। शरद पवार गटाने आमचा अजितदादाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे। मग फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे। त्यांना जे सीटा मिळतील त्या पद्धतीने लढवतील। आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघं मिळून मेरिटनं सीटा काढू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।